हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत मस्त अशी दुधीच्या कोफ्त्यांची रेसिपी शेअर करणार आहे. इथे मी एक दुधी घेतला आहे, त्याचे साल काढून मी त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे. इथे मी साल काढते आहे दुधीचे. इथे बघा मी छान स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याला खिसणीवर खिसून घेते आहे. दुधीचे कोफ्ते बनवायला खूप सोपे असतात, अगदी पटकन बनवून तयार होतात आणि टेस्टलाही तितके छान लागतात. इथे बघा मी दुधी किसून घेतला आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढून घेणार आहे. दुधी छान हाताने मी असं प्रेस करून त्यातलं पाणी काढून घेते आहे. त्यातलं पाणी काढल्यानंतर आपण जेव्हा कोफ्त्यांचं बॅटर बनवतो तेव्हा त्याला जास्त पाणी सुटत नाही, म्हणून मी इथे आधीच पाणी काढून घेतलं आहे. त्याच्यासाठी मी इथे एक मसाला तयार करते. त्याच्यासाठी मी इथे 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीचं देठ घेतलं आहे. मी ते खलबत्त्यामध्ये मी जाडसर असं कुटून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, पण खलबत्त्यात कुटल्याने याची टेस्ट खूप छान येते. जाडसरच कुटायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे मी असं जाडसर कुटून घेतलं आहे. याला दाखवते मी तुम्हाला. हे बघा, त्यामध्ये मी अजून काही मसाले ॲड करणार आहे, तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी इथे 1 चमचाभर जिरे आणि 7 ते 8 काळी मिरी टाकली आहे. आणि माझ्याकडे इथे अख्खे दाणे नव्हते म्हणून मी नाही टाकले. तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही तेही टाका, त्याने पण कोफ्त्यांना खूप छान टेस्ट येते. आणि हे पण मी खलबत्त्यात छानपैकी बारीक कुटून घेणार आहे. इथे बघा असं मी याला जाडसरच कुटून घेतलं आहे. आणि हे आता आपण दुधीमध्ये टाकूया. इथे मी 1 चमचाभर बारीक कुटलेला मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धनेपूड टाकून कोथिंबीर टाकली आहे मी. आणि बेसन आपण टाकून घेऊया. अगदी सुरुवातीलाच खूप जास्त बेसन नाही टाकायचं. आपल्याला बेसन टाकतानाच थोडं थोडं करून टाकायचं आहे. जास्त बेसन टाकलं की मग ते कोफ्ते एकदम बेसनासारखे लागतील आणि त्याला हवी तशी टेस्ट येणार नाही. त्यामुळे सुरुवातीलाच थोडं थोडं करून बेसन ॲड करायचं. इथे मी स्टार्टिंगला 2 चमचे बेसन टाकलं होतं आणि नंतर मला अजून लागलं म्हणून मी 1 चमचा अजून बेसन टाकलं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायला आपण. इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकली आहे. मी होममेड मिरची पावडर आहे, तिखट आहे, त्यामुळे मी इथे अर्धा चमचाच टाकली. आणि एकदम एंडिंगला मी याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. सुरुवातीला मीठ नाही टाकलं, मीठ टाकल्याने त्याला परत एकदा पाणी सुटेल, म्हणून मी एकदम शेवटला याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. इथे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आपण छानपैकी कोफ्ते तळून घेऊया. कोफ्ते तळताना तेल आपल्याला सुरुवातीला एकदम गरम हवं आहे, पण जेव्हा आपण त्यामध्ये कोफ्ते टाकतो तेव्हा नंतर मग ते मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने मी ते कोफ्ते टाकून घेतले आणि याला मीडियम फ्लेमवरच मी तळून घेणार आहे. छानपैकी शिजले गेले पाहिजेत आतमध्ये. हे बघा, मी एका साईडने पलटी करून घेतलं. तुम्ही बघू शकता कोफ्त्यांना किती छान कलर आला आहे. जोपर्यंत ते दुसऱ्या साईडने तळत आहेत तोपर्यंत मी इथे कांदा चिरून घेते. मी इथे छोटे 4 कांदे घेतलेत. मला याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. कांदे 4 कांदे लागलेत मला ग्रेव्हीसाठी. इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. शक्यतो जरा जाडसरच ठेवायचा. जाडसर ठेवल्याने छानपैकी टेस्ट येते ग्रेव्हीला. आपण तोपर्यंत कोफ्ते चेक करूया. इथे बघा, कोफ्ते छानपैकी तळून झालेत आपल्या दुसऱ्या बाजूने. अगदी मस्त कलर आला याला, दाखवते तुम्हाला. हे बघा, कोफ्ते बनवून तयार आहेत आपले. इथे बघू शकता तुम्ही कोफ्त्यांना किती छान रंग आला आणि मीडियम फ्लेमवरती तळल्यामुळे ते अगदी छान शिजलेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कोफ्ते असेच केचपसोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता. असेही खूप छान लागतात खायला. सेम पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं होतं 2 चमचे. तेल गरम झाल्याच्यानंतर मी जो खलबत्त्यात कुटलेला मसाला होता तो 1 चमचाभर टाकला आहे आणि वाटलेला कांदा टाकून घेतला आहे. त्याचसोबत मी 1 चमचाभर बेसन टाकलं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून छानपैकी परतून घेऊया. अगदी छान परतायचा आपल्याला हा मसाला. दरवेळी काय होतं ना, मसाला जर परतला नाही गेला तर भाजीला हवी तशी टेस्ट येत नाही.
त्यामुळे मसाला अगदी छान परतून घ्यायचा आणि मसाला खाली लागू नये त्यासाठी मी दुधीतलं जे एक्स्ट्राचं पाणी काढलं होतं तेच मी त्यामध्ये टाकलं आहे थोडं. त्यानंतर मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती, ती मी याच्यामध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत याला परतून घेतलं. बघू शकता छान कलर आला आणि तेलही अगदी सुटलं आहे. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि आता आपण मसाले परतून झाले की पाणी टाकलं आहे. त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे. शक्यतो पाणी जास्तच टाका, मग नंतर कोफ्ते टाकल्याच्यानंतर पाणी शोषून घेतात, त्यामुळे सुरुवातीलाच पाणी जरा जास्त टाका. इथे छानपैकी एक आपल्या रश्श्याला चांगली उकळी आल्यानंतर मी कोफ्ते टाकलेत. बघू शकता तुम्ही. कोफ्ते टाकल्याच्यानंतर आपल्याला एक मीडियम फ्लेमवरती याला छानपैकी उकळून द्यायचं आहे. इथे बघू शकता. मग मी उकळल्याच्या नंतर याच्यामध्ये कोथिंबीर आणि कसुरी मेथी एक अर्धा चमचा क्रश करून टाकली आहे. बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला किती छान कलर आला आहे आणि बनवून तयार आहे आपली दुधीचे कोफ्ते. बनवायला अगदी सोपी आहे, फक्त जरा टिप्स फॉलो केला की खूप छान भाजी होते ही बनवून. तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही आवर्जून ट्राय करून बघा आणि ती बनवल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.